नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. आज आमच्या स्टुडिओत एक विशेष अतिथी आलेले आहेत. ते म्हणजे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप आगलावे. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित, बऱ्याच भारतातल्याही अनेक लोकांना त्यांचा परिचय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्सचे ते डायरेक्टर होते. अनेक वर्ष डायरेक्टर राहिले आणि भगवान बुद्ध आणि सर्व महापुरुषांचा, बाबासाहेबांपासून सर्व यांचा इतका सखोल अभ्यास आहे. आणि इकॉनॉमिक्सचे आणि सोशल सायन्सचे ते अत्यंत गाढे अभ्यासक आहेत. अनेक पुस्तकं त्यांच्या नावानी आहे. नागपूर विद्यापीठामध्ये त्यांच्या अनेक पुस्तकं अभ्यासाला आहेत. असे ते आमचे जवळचे मित्र. त्यांचा आणि माझा व्यक्तिगत संबंध आम्ही कॉलेज लाईफमध्ये होतो. मला आठवते की मी 82-83ला नागपूर विद्यापीठामध्ये MBA करत होतो आणि आम्ही त्या हॉस्टेलला राहत होतो. तिथे मी नव्हतो राहत, पण आमचे मित्र राहत होते आणि तिथे आमचे आगलावे सर राहत होते. त्याच्यामुळे त्यांचं ते कॉलेजचं लाईफ आमचं आणि अत्यंत गरिबीतनं ते ज्या पद्धतीने आले ते सर्व इतिहास आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. निश्चितच आगलावे सरांनी ज्या मोठ्या पद्धती आपल्यात जी ग्रोथ डेव्हलप केली, त्याच्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढं साहित्य आहे बाबासाहेबांचं, महाराष्ट्र शासनाचं, त्या कमिटीवरती सचिव म्हणून आज काम करत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या चिकाटीमुळे अनेक त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांचं जे काही अप्रकाशित लिटरेचर होतं ते सर्वच्या सर्व बाहेर येताना दिसतं आहे. आणि आज त्याच्याचवरती मी त्यांना सांगितलं की तुम्ही याच विषयावरती बोला. ते दीक्षाभूमी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीचे स्मारक समितीचे एक सदस्य आहेत. अत्यंत ॲक्टिव्ह आहेत आणि अशा आम्ही यांना, आमच्या मित्रांना बोलवलं आहे आणि ते निश्चितच आपल्या त्या जेवढे काही पब्लिकेशन झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यांचं, त्याच्याबद्दल ते बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रदीप आगलावे. जय भीम. सर्वप्रथम मी डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांना धन्यवाद देतो. त्यांनी बहुजन सौरभ यूट्यूबच्या चॅनलवर मला निमंत्रित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने समितीच्या संदर्भात काय कामकाज आहे याबद्दल त्यांनी माझ्याशी चर्चा करण्याची उत्सुकता दाखवली. त्याबद्दल मी त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य हे भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर हे एक मोठे विद्वान, अभ्यासक, संशोधक, तत्त्वज्ञ, लेखक आणि विविध विषयांमध्ये त्यांचं नॉलेज हे उच्च अशा प्रकारच्या दर्जाचं होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य विचारप्रवर्तक आहे, अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं साहित्य. नवभारताचं पुनर्निर्माण करण्याच्या संदर्भात ते साहित्य अतिशय महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड लेखन केलं. बाबासाहेब हे सामाजिक चळवळीचे, विशेषतः मानवी हक्काच्या चळवळीचे नेते होते, राजकारणी होते.
एक वकील होते. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं. ते सतत व्यस्त राहायचे. अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जे प्रचंड लेखन केलं ते अप्रतिम आहे. बाबासाहेबांचं साहित्य हे लोकांपर्यंत जावं, लोकांना ते साहित्य उपलब्ध व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनानं स्वतः पुढाकार घेतला. मार्च 1976 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली आणि या समितीतर्फे गेल्या काही वर्षामध्ये बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित झालं. 2021 बाबासाहेबांचे डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचे 22 खंड प्रकाशित झालेले होते. डॉक्टर आंबेडकर सोर्स मटेरियल अँड अनटचेबल्स या संदर्भातले 3 खंड प्रकाशित झाले होते. ते 3 खंड म्हणजे सोर्स मटेरियल व्हॅल्यूम 1, सोर्स मटेरियल व्हॅल्यूम 2 मूकनायक आणि बहिष्कृत भारत, आणि 3रं म्हणजे जनताचा पहिला अंक प्रकाशित झालेला होता. आणि जून 2021 मी या समितीवर सदस्य सचिव म्हणून रुजू झालो. गेल्या काही वर्षापासून समितीचं काम थांबलेलं होतं आणि मी जेव्हा समितीचं काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की अजूनही बाबासाहेबांचं साहित्य आणि विशेषतः जनता हे लोकांसमोर येणं आवश्यक आहे. प्रचंड काम करणं आवश्यक आहे याची जाणीव मला झाली आणि मी ठरवलं की मला संधी मिळालेली आहे. बाबासाहेबांचं साहित्य या समितीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार मोठं काम मला मिळालेलं होतं. त्यामुळे मी निश्चय केला की जास्तीत जास्त वेळ या कामासाठी आपण दिला पाहिजे. एक डेडिकेशन म्हणून, एक समर्पणाची भावना म्हणून हे काम मी केलं पाहिजे याची जाणीव मला झाली. आणि तेव्हापासून जून 2021 तर आजपर्यंत मी माझा पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ मी या कामासाठी दिला. आणि आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे की जून 2022 बाबासाहेबांचं साहित्य आणि विशेषतः काही ग्रंथाच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्यामध्ये सोर्स मटेरियल व्हॅल्यू नंबर 1 डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॅल्यूम 6, व्हॅल्यूम 8, व्हॅल्यूम 10, व्हॅल्यूम 13 या ग्रंथाच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. आणि त्याचबरोबर जनतेचा 2रा खंड हा प्रकाशित झाला. खंड इंग्रजी 6वा त्याचं मराठी भाषांतर प्रकाशित झालं. इंग्रजी खंड 13वा त्याचं भाषांतर 2 भागामध्ये प्रकाशित झालं. हे सर्व काम
मागल्या वर्षाची उपलब्धी होती. आणि यावर्षी आत्ता 3 ऑक्टोबर 2023 रोजी बाबासाहेबांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित झालं. त्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 23 हा प्रकाशित झाला. त्याचबरोबर इंग्रजी खंड 2 जो अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे बाबासाहेब विधानसभेमध्ये असताना त्यांनी जे प्रचंड काम केलं, सायमन कमिशनसोबत बाबासाहेबांनी काम केलं आणि गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे प्रचंड काम केलं, म्हणजे 1935चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात बाबासाहेबांनी प्रचंड काम केलं. ते दुसऱ्या खंडामध्ये आहे आणि तो दुसरा खंड मराठीमध्ये अनुवादित झाला. त्याचं प्रकाशन नुकतंच झालं. त्याचबरोबर जनता खंड 3 आणि जनतेचा खास अंक 1933 अशी 4 नवी पुस्तकं यावेळी प्रकाशित झाली. त्यासोबतच खंड 4, खंड 12, खंड 15, खंड 17चे 3 भाग, खंड 18चे 3 भाग आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे म्हणजे या ग्रंथाच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. हे सर्व या दुसऱ्या वर्षात प्रकाशित झालं. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की या कार्यामध्ये समितीच्या बहुतांश सदस्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण सहकार्य केलं. त्यामध्ये माननीय जवी पवार, योगराज बागुल, त्यानंतर डॉक्टर नितीन राऊत आणि इतर सदस्यांचं फार सहकार्य मिळालं. आणि शासनाचं सुद्धा प्रचंड सहकार्य मिळालं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेब, आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि इतर सर्व अधिकारी, त्यामध्ये शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक आणि इतर सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं. आणखी एका व्यक्तीचा मी उल्लेख केला पाहिजे. लेखन सामुग्री आणि शासकीय मुद्रणालयाचे संचालक माननीय रुपेंद्र मोरे यांचंसुद्धा प्रचंड सहकार्य मिळालं. हे जे साहित्य बाबासाहेबांचं मराठीमध्ये प्रकाशित झालं आणि हा 23वा खंड, तर या कामाच्या निमित्तानं म्हणजे हे साहित्य प्रकाशित करणं साधी गोष्ट नाही. यापूर्वीच्या सदस्य सचिवांनी सुद्धा बराच प्रयत्न केला, पण अनेक अडचणी म्हणण्यापेक्षा अडचणींचा डोंगर उभा होता. परंतु जर इच्छाशक्ती असेल
मनानं खंबीर जर असेल, अनेक अडचणीवर मात करण्याची क्षमता जर असेल, तर यश हे मिळणारच. आज मी अत्यंत आनंदित आहे. याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन भाषणाचा 23वा खंड प्रकाशित झालेला आहे. हा 23वा खंड म्हणजे बाबासाहेबांचा MSCचा शोधप्रबंध. जो शोधप्रबंध 1923 बाबासाहेबांनी MSCच्या पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला सादर केलेला होता आणि त्याच वर्षी त्यांना MSc पदवी मिळाली. हा शोधप्रबंध समितीला कधी मिळाला? नोव्हेंबर 2021 म्हणजे जवळपास तब्बल 98 वर्षानंतर हा प्रबंध समितीला मिळाला. आणि हा शोध प्रबंध डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या रूपानं 3 ऑक्टोबर 2023 प्रकाशित झाला. म्हणजे हा शोध प्रबंध जो 1923 बाबासाहेबांनी लिहिला होता, तो प्रबंध तब्बल 100 वर्षानंतर प्रकाशित होत आहे. याचा अतिशय आनंद आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री आणि सर्वच लोकांनी अतिशय योग्य अशा प्रकारचं सहकार्य केलं. शिक्षण मंत्री म्हणजे अर्थात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, जे या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा अतिशय म्हणजे सहकार्य केलं. आणि कोणतीही गोष्ट ही अडू नये, आणि ते नेहमी मला सांगत राहिले की घाबरायचं नाही, अडचणीवर मात केली पाहिजे. आणि त्यामुळेच त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांची पाठीवर थाप असल्यामुळे हे काम होऊ शकलं. या ठिकाणी जनताच्या संदर्भात मी सांगेल, बाबासाहेबांनी अर्थात बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली 1930 पासून जनता वृत्तपत्र सुरू झालं. यापूर्वी मूकनायक 1920 सुरू केला होता. नंतर समता, बहिष्कृत भारतसुद्धा सुरू केलेलं होतं. पण ही सर्व वृत्तपत्र जास्त काळ टिकू शकले नाही. परंतु जनता वृत्तपत्र मात्र अनेक वर्ष सुरू राहिलं. आणि मित्र हो, मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जनता वृत्तपत्र हे म्हणजे आंबेडकर चळवळीचा इतिहास सांगणारं, आंबेडकरी चळवळीचा खरा इतिहास या जनता वृत्तपत्रामध्ये आहे. जनता वृत्तपत्र म्हणजे खजिना आहे. म्हणजे अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भात अनेक ग्रंथ लिहिलीत. परंतु जनता वृत्तपत्र असं आहे की ज्या वृत्तपत्रामध्ये म्हणजे सगळ्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास सामावलेला आहे. खरा इतिहास, वस्तुस्थिती. आणि म्हणून जनताचे सर्व अंक
प्रकाशित होणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत जनताचे 3 खंड आणि जनताचा खास विषयांक 1933चा प्रकाशित झालेला आहे. यानंतर काही दिवस म्हणजे जानेवारी फरवरीपर्यंत जनताचा 4था खंड, 5वा खंड, 6वा खंड प्रकाशित होऊ शकेल आणि लवकरच जनताचे सर्व खंड जनतेसमोर येणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांचं साहित्य म्हणजे त्यांचं लेखन हे इंग्रजीमध्ये होतं आणि त्यांचे सर्व इंग्रजी ग्रंथ मराठीमध्ये अनुवादित होणं आवश्यक आहे. खरं तर हे सर्व साहित्य 25 वर्षापूर्वीच मराठीमध्ये प्रकाशित व्हायला पाहिजे होतं, पण ते प्रकाशित होऊ शकलं नाही. आत्ता मात्र हे सर्व साहित्य प्रकाशित होणं मला वाटतं ही काळाची गरज आहे. कारण बाबासाहेबांचं साहित्य हे विचारप्रवर्तक, समाजाला दिशा देणारं आणि राष्ट्राला एक दिशा देणारं, राष्ट्राच्या निर्मितीमध्ये किंवा राष्ट्राच्या जनघडणीमध्ये आपलं योगदान देणारं हे साहित्य आहे. हे साहित्य लोकांच्या विचारांना चालना देणारं आणि नवा भारत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर आधारित असणारं साहित्य लोकांपर्यंत जर गेलं तर उद्याचा भारत हा वेगळा भारत, लोकशाही मूल्यावर आधारलेला हा नवा भारत उभा राहील. आणि त्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची या देशातील जनतेला आवश्यक आहे अतिशय आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं समिती कार्य करीत आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. जय भीम. थँक्यू डॉक्टर आगलावे. आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचं लिटरेचर पब्लिश होत आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं ते अमूल्य मार्गदर्शन आणि लोकांना निश्चितच त्याची माहिती होईल आणि ह्या कार्याला अजून जोर येईल अशी मी शुभेच्छा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.